दंडोत प्रणाम मंडळी. मी पुरुषोत्तम सदाशिव अनुसया साळुंखे. महानुभाव पंथाच्या महानुभाव दर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कांजूरमार्ग येथील श्रीकृष्ण मंदिराचं दर्शन घेतलं होतं आणि त्या व्हिडिओला दिलेल्या तुम्ही प्रेमाबद्दल आणि प्रतिसादाबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला माझा दंडवत प्रणाम. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घाटकोपर श्रीकृष्ण मंदिर. चला तर मंडळी, वेळ न दवडता आजच्या या आध्यात्मिक व्हिडिओला सुरुवात करूया. दंडवत. पण त्याआधी या मंदिरातील आणखीन एक विशेष आकर्षण म्हणजे येथे असलेले श्री दत्तात्रय प्रभूंचा माहूर येथील पवित्र विशेष. म्हणूनच घाटकोपर येथील हे स्थान अनेक भाविकांसाठी विशेष श्रद्धास्थान बनले आहे. तर मंडळी, सर्वप्रथम आपण इथे कसं पोहोचायचं ते पाहूयात. येथे येण्यासाठी जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजेच घाटकोपर. मुंबई, कसारा, कर्जत, कल्याण, ठाणे येथून तुम्ही फास्ट किंवा स्लो ट्रेनने घाटकोपरला येऊ शकता. स्टेशनला उतरल्यानंतर तुम्ही पश्चिम दिशेला म्हणजेच प्लॅटफॉर्म नंबर 1च्या दिशेने बाहेर यायचं. तिथून तुम्हाला बर्वेनगर किंवा भटवाडीला जाण्यासाठी रिक्षा किंवा बसेस उपलब्ध आहेत. बसने बर्वेनगर या शेवटच्या स्टॉपला उतरल्यानंतर बर्वेनगर शाळेच्या अपोजिट साईडलाच म्हणजेच विरुद्ध दिशेला जायचं. तिथे तुम्हाला एक वाचनालय दिसेल. वाचनालयाच्या बाजूने गेलेल्या रस्त्याने सरळ चालत जायचं. अच्छा, हे वाचनालय, त्या वाचनाच्या साईडला एक गल्ली जाते, त्या गल्लीतून आपला सरळ वर चालत जायचं आहे. तर मंडळी, आत्तापर्यंत आपण दर्शन घेतलेल्या नेरूळ, उल्हासनगर, पनवेल, कांजूरमार्ग या मंदिरामध्ये जशी प्रसन्नता होती तशीच प्रसन्नता आणि आध्यात्मिक ऊर्जा येथे आपल्याला अनुभवायला मिळते. येथील प्रसन्नतेचं एक वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेला श्री दत्तात्रय प्रभूंचा माहूरचा विशेष. दंडोत प्रणाम. आज आपण श्रीकृष्ण ज्ञान मंदिर घाटकोपर या ठिकाणी आलेलो आहोत आणि ह्या मंदिरातलं जे अधिष्ठान आहे श्री दत्तात्रय प्रभूंचा हा माहूरचा विशेष आहे. गेली 20 ते 25 वर्षापासून या मंदिराचं वास्तव्य ह्या ठिकाणी आहे आणि उत्तम पद्धतीने आपण पाहतोय हे आसन आहे. आणि गेली 40 ते 45 वर्ष चक्रपाणी सेवा मंडळाच्या वतीने ह्या मंदिराचं व्यवस्थापन मुंबई विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने चक्रपाणी अवतार दिन हा मोठ्या उत्साहामध्ये ह्या ठिकाणी साजरा होतो. ह्या मंदिराच्या अधिष्ठानाने ह्या मुंबई नगरीला एक वेगळ्या माध्यमातून, वेगळ्या प्रक्रियेतून समाज आणि महानुभाव समाजाला वेगळी दिशा आणि दशा देण्याचं काम ह्या चक्रपाणी सेवा मंडळाच्या वतीने ह्या अधिष्ठानाने केलेलं आहे. आणि ह्या अधिष्ठानाला अमावस्या आणि पौर्णिमेला महाअभिषेक सोहळा संपन्न होतो आणि त्या सोहळ्यासाठी आपण सर्वांनी मुंबईकरांनी यावं आणि ह्या अधिष्ठानाला वंदन करावं अशी मी ह्या संस्थेच्या वतीने आपणास नम्र विनंती करतो. दंडवत. मुंबईसारख्या धावपळीच्या महानगरात श्री दत्तात्रय प्रभूंच्या या पवित्र विशेषाचं दर्शन आणि वंदन लाभणं म्हणजेच भक्तांसाठी खरोखरच ईश्वरी कृपेचा अमूल्य योग आहे. एकदा या पवित्र स्थानी आल्यानंतर मनातील अस्वस्थता नकळत विरघळून जाते आणि अंतःकरणात भक्ती, समाधान आणि आध्यात्मिक ऊर्जेचा द्वीप प्रज्वलित होतो. म्हणूनच जर तुम्ही अजून या मंदिराला भेट दिली नसेल तर आयुष्यात एकदा तरी या पवित्र स्थानी अवश्य भेट द्या. कारण काही अनुभूती शब्दात सांगता येत नाही, त्या प्रत्यक्ष दर्शन, वंदन आणि भक्तीतूनच अनुभवता येतात.
पण या मंदिराचे वैशिष्ट्य केवळ दर्शनापुरते मर्यादित नाही बरं का. येथे प्रत्येक महिन्यात दुसऱ्या रविवारी नियमित सत्संगाचं आयोजन केले जाते. परममहंत श्री रविराज दादा वायदेशकर आणि परम ईश्वरीय श्री आशुतोष शास्त्री वायदेशकर यांच्या वाणीतून महानुभव पंथातील ब्रह्मविद्याशास्त्र, लीळाचरित्र आणि स्मृतिस्थळ या पवित्र ग्रंथावर आधारित ईश्वरीय तत्त्वज्ञानाचे निरूपण केले जाते. या ग्रंथाच्या माध्यमातून परमेश्वराच्या दिव्य लीला, भक्तांप्रती असलेलं प्रेम, तसेच आदर्श आचार विचार आणि अध्यात्म मार्ग यांचे श्रवण करण्याची अमूल्य संधी प्रत्येक भक्ताला येथे मिळते. प्रत्येक महानुभव भक्ताने हा दिव्य योग आयुष्यात एकदा तरी अवश्य साधावा. त्यामुळे दर्शनाचा लाभही भेटेल आणि सत्संगाच्या माध्यमातून ईश्वरीय ज्ञानाचा अमूल्य ठेवाही अनुभवता येईल. तर मंडळी, आजचा आपला हा दिव्य आणि आध्यात्मिक प्रवास इथेच थांबवतो. पण ही यात्रा अजून संपलेली नाही. पुढील भागामध्ये आपण याच पवित्र स्थानी आयोजित होणाऱ्या सत्संगाचा लाभ घेणार आहोत. तसेच ब्रह्मविद्या, लीळाचरित्र आणि स्मृतिस्थळ या पवित्र ग्रंथावर आधारित ईश्वरीय तत्त्वज्ञानाचे श्रवण करून त्या दिव्य ज्ञानाचा अनुभव घेणार आहोत. त्याच्या पुढील भागामध्ये आपण वडाळा येथील श्रीकृष्ण मंदिराचंही दर्शन घेणार आहोत. तर चला मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मंडळी, तुम्हाला हे घाटकोपरचं मंदिर आणि व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हो, कमेंटमध्ये दंडोत प्रणाम लिहायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्यामुळे काय होईल, महानुभव पंथाशी संबंधित असलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. तर मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत दररोज देवासाठी थोडा वेळ काढा, नामस्मरण करा. कारण जिथे नामस्मरण तिथेच परमेश्वराचा सहवास. प्रत्येक दिवसाची सुरुवात नामाने आणि शेवटही नामानेच करा. दंडवत प्रणाम. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय प्रभु महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. 16.5 तीर्थस्थान की जय. सत्य सनातन महात्म धर्म की जय. दंडवत प्रणाम. भेटूया लवकरच.